आज महाराष्ट्राची पहिली बातमी नाशिकमधून येतेय। नाशिकच्या पोलिसांच्या साठी अडचणी वाढलेल्या आहेत कारण त्यांना निदा खान सापडतच नाहीये। नाशिकच्या पोलिसांनी निदा खानचा शोध घेतलाय खरा, पण ती अद्यापही त्यांच्या हाती लागलेली नाही। नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये निदा खान ही अद्यापही पोलिसांना ताब्यात घेता आलेली नाहीये। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 6 जण अटकेत आहेत आणि त्याचबरोबर अश्विनी चेनानी नावाची एक कॉर्पोरेट अधिकारी सुद्धा अटकेत आहे। TCS कंपनीमध्ये झालेल्या या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात नाशिक पोलिसांना हे अपयश का येत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण चर्चा करूयात आपले सोबत असलेल्या सहकारी प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याशी। किरण गोटूर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर पटकन सांगा, नाशिकचे पोलीस सध्या खूपच बिझी आहेत, कदाचित त्याचमुळे त्यांना निदा खान सापडत नाहीये का? अश्विनी चेनानी बरोबर सापडते पण निदा खान सापडत नाही। सर, मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या TCS कंपनीमध्ये हा संपूर्ण जो आहे तो प्रकार घडलेला होता। या सगळ्या प्रकरणानंतर 6 आरोपींना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर याच कंपनीमध्ये एका उच्चपद वरती काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला सुद्धा नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं। या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने जे SIT सुद्धा स्थापन केली, पण हा सगळा प्रकार घडल्यानंतर याच कंपनीमध्ये काम करणारी निदा खान ही फरार झालेली आहे, कारण या सगळ्या संशयित आरोपी आता ज्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। खरं तर या सगळ्या आरोपींना निदा खान हे मदत करत होती अशा पद्धतीचा आरोप निदा खानवरती आहे। हे प्रकरण जे जेव्हा उघडकीस आल्यानंतर ही एकूणच निदा खान ही फरार झालेली आहे। मागच्या 8-10 दिवसांपासून निदा खानचं शोध घेण्यासाठी पुढचा माझा प्रश्न आपल्याला असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये निदा खानची नक्की भूमिका काय होती, कारण जो तपशील समोर येतोय त्याबद्दल तुम्ही सांगावं की निदा खान ही मुलींना फसवायची आणि पुरुष सहकाऱ्यांकडे सोपवायची। सर, खरं तर आतापर्यंत या प्रकरणामध्ये ज्या आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे त्या आरोपींना ही मदत करायची इतका आरोप जे आहे ते निदा खानवरती आहे। खरं तर ज्या महिलांनी लैंगिक शोषण असेल किंवा मानसिक छळ असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे आरोप केलेले आहेत, या खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जे संशयित आरोपी अटकेमध्ये आहेत त्या संशयित आरोपींना निदा खान मदत करायची अशा पद्धतीचा आरोप निदा खानवरती आहे आणि त्याच कलमाखाली खरं तर तिला देखील सहआरोपी करण्यात आलेला आहे आणि जे महिला फिर्यादी त्यांनी सुद्धा निदा खानवरती आरोप केलेला आहे। आणि याच प्रकरणामध्ये निदा खानला शोधण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून 2-3 पथकं जे आहेत ते SITचे वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झालेले आहेत, पण अद्याप निदा खान जे आहे ते पोलिसांच्या हाती लागलेली नाहीये। धन्यवाद किरण, आपण तपशील या निमित्तानं अधिकाधिक पोलिसांकडून मिळवत रहा की नाशिकच्या पोलिसांना निदा खान का सापडत नाहीये। तुर्तास धन्यवाद।